मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग डिअर. सर तुमच्या शॉर्टमध्ये नमस्कार. मी प्राध्यापक प्राचार्य बी.के. पाटील, डॉक्टर डी.एस. आयर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विठेवाडी या आमच्या शाळेचा मी 2006 पासून प्राचार्य म्हणून काम पाहतो. आज मला 20 वर्ष या शाळेमध्ये झाले आहेत. माझं शिक्षण MA इन इंग्लिश हिस्ट्री, D.Ed, B.Ed, M.Ed, M.Phil, TET, CTET, ASM आणि ऑल इंडिया इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग अथॉरिटी IFLU हैदराबाद एवढं शिक्षण माझं कंप्लीट झालं आहे. याच्या व्यतिरिक्त मी ब्रिटिश काउन्सिल इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या कोलॅबोरेशनने 7 वर्ष सेकंडरी आणि प्रायमरी टीचर्स यांना इंग्लिश टीचिंगचं ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यात मी मास्टर ट्रेनर आणि मेंटॉर म्हणून काम केलेलं आहे. तसंच मी स्कूल अथॉरिटी, ॲडमिनिस्ट्रेशन, इंग्लिश लँग्वेज टीचिंग, सायकोलॉजी या विषयावर माझे रिसर्च पेपर्ससुद्धा मी प्रेझेंट केलेले आहेत. मुलांना शिकवणं, मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करणं आणि त्यांच्यासाठी आनंददायी वातावरण तयार करणं ही माझी पॅशन आहे. नुकतंच बालभारतीतर्फे CBSEच्या द राईज ऑफ मराठा ह्या चॅप्टरसाठी संपादक मंडळामध्ये माझी निवड झाली. ती माझी भाग्य. माझ्या या कार्याची दखल घेऊन EGC ग्रुप इव्हेंटतर्फे मला बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रिन्सिपल अवॉर्ड प्राप्त झाला आहे. तसंच यशवंतराव महाराज ट्रस्टतर्फे आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे. याच्यामुळे माझी अजूनही जबाबदारी वाढली आहे. यापुढेही मुलांसाठी जास्तीत जास्त आनंददायी वातावरण तयार करून आणि ह्या शाळेची भरभराट कशी होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. धन्यवाद. तुमच्या शाळेचे पूर्ण नाव काय आहे? तुमच्या शाळेचं पूर्ण नाव डॉक्टर D.S. आयर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. तुमच्या शाळेची स्थापना कधी झाली? त्या शाळेची स्थापना मागच्या सेंचुरीमध्ये झाली. म्हणजेच 1999ला आपल्या संस्थेची स्थापना आहे. साधारणतः 2000 आणि 2001 पासून पहिली दुसरीचे वर्ग सुरू झाले. आज आपल्याकडे 12वी पर्यंत वर्ग आहे. तुमच्या शाळेचे संस्थापक कोण आहेत? आमच्या शाळेचे संस्थापक पूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले डॉक्टर D.S. आयर म्हणजेच दौलतराव सोनूजी आयर हे. आपल्या शाळेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? हो, आमची संस्था कसमादे परिसर विकास मंडळ या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष हे आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आयर हे आहेत. कसमादे या संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? कसमादे म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा परिसर विकास मंडळ हे संस्थेचं नाव आहे. या संस्थेअंतर्गत आपली एक डॉक्टर D.S. आयर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, त्यानंतर दौलतराव सोनूजी आयर अनुदानित आश्रमशाळा, प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, त्यानंतर डॉक्टर D.S. आयर D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज आणि मुक्त विद्यापीठाचं आपल्याकडे केंद्र आहे. एवढ्या सगळ्या शाखा आपल्या कसमादे परिसर विकास मंडळ ह्या संस्थेच्या अंतर्गत येतात. त्यापैकी आपलं हे डॉक्टर D.S. आयर पब्लिक स्कूल म्हणजेच दौलत गुरुकुल. तुमच्या शाळेत किती पर्यंत वर्ग आहेत? आमच्या शाळेत पहिलीपासून तसं तर ज्युनियर KG पासून तर ज्युनियर कॉलेजपर्यंत वर्ग आहे. तुमच्या शाळेत किती वर्ग खोले आहेत व त्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा आहेत का? हो, आमच्या शाळेत 28 वर्ग खोले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे आहे. शाळेत ग्रंथालय आहे का व त्यात किती पुस्तके आहेत आणि ते पुस्तकं कोणकोणत्या प्रकारची आहेत? नमस्कार. हे आमच्या विद्यालयाचं सुसज्ज आणि भव्य असं ग्रंथदालन आहे. या आमच्या लायब्ररीमध्ये 7,500 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता मराठी, इंग्लिश, एन्सायक्लोपीडिया, ड्रामा, नॉवेल असे वेगवेगळे जर्नल्स आपण इथे उपलब्ध ठेवले आहे. तुम्ही बघू शकता. जसं की बघा पुस्तक रश्मी बन्सल राईज अवे. याचबरोबर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इथे भरपूर आहे. जसं आता सणांच्या गोष्टी, आपले सण आपले उत्सव. याचबरोबर मुलांना सेकंडरी, हायर सेकंडरीच्या मुलांना आज भारतात काय चाललं आहे आणि त्या संदर्भात आपल्याला काय वाचायला पाहिजे, जसं की आता APJ अब्दुल कलाम यांचं झालं. त्याचबरोबर PA संगमा यांचं लाईफ इन पॉलिटिक्स यापर्यंतचे सगळे बुक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. वाचन कट्टा, त्याच्यानंतर मी वाचलेलं सुंदर पुस्तक यासारखे उपक्रम आपल्याकडे घेतले जातात. एवढंच नाही तर हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे हे साधारणतः हे जे कपाट तुम्ही बघता याच्यामध्ये साधारणतः 2 लाख रुपयापर्यंतची पुस्तकं आहेत की JEE, NEET, CET, GPAT, GATE या सगळ्यासाठी उपयुक्त अशी पुस्तकं आहेत.
जेणेकरून बघा तुम्ही बघू शकता हे बघा एक एक हे महत्त्वाचं ही पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं आता हे नीटचं पुस्तक आहे तशा पद्धतीचे सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असेल हे सगळे पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहे. हे बघा याच्या थ्रू मुलांना कुठल्याही प्रकारचा शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी अडथळा निर्माण होऊ नये याची पुरेपूर काळजी आम्ही घेत असतो. तर हे असं आहे आमचं ग्रंथदालन. इथे मुलं पुस्तक काढून इथे वाचन सुद्धा करू शकतात. ही इथे बघा वाचनासाठी मुलांना कंपार्टमेंट करून दिलेले आहे. मुलं इथे बसून आपलं पुस्तक शांतपणे वाचू शकतात आणि इथल्या इथे परत करू. संस्कृती रुजवण्यासाठी नेहमी एक सांगत असतो की बघा इथे आम्ही सुंदर सुविचार सांगितलं आहे की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक पुन्हापुढेही नतमस्तक करावे लागत नाही. यामधून मुलं वाचन शिकत असतात आणि जो मुलगा वाचन संस्कृतीशी रिलेटेड असतो निगडीत असतो तो नक्कीच यशस्वी होतो अशी आमची धारणा. आपल्या शाळेत लॅब आहे का आणि त्यात सर्व सुविधा आहेत का त्या लॅबमध्ये? तर ही आहे आमच्या विद्यालयाची सुसज्ज अशी फिजिक्स लॅब म्हणजे भौतिकशास्त्र प्रयोगशाळा. तुम्ही बघू शकता की इथे 9वी पासून तर 12वी पर्यंत लागणारे सगळे ॲपरेटस इथे आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रोजेक्ट्स एक्सपेरिमेंट्स या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे ते 9वी पासून तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे प्रयोग करण्यासाठी अतिशय मुबलक. नमस्कार मित्रांनो, ही आहे आमच्या विद्यालयाची बायोलॉजी लॅब जी आमच्या 9वी 10वी आणि उच्च माध्यमिक वर्गासाठी म्हणजे हायर सेकंडरी वर्गासाठी आम्ही यूज करत असतो. सर्व प्रकारचे म्हणजे 9वी पासून तर 12वी पर्यंतच्या सर्व मुलांना सर्व प्रकारचे प्रयोग करण्यासाठी अत्यंत संपन्न आणि मुबलक असं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे की जेणेकरून मुलांना बायोलॉजी या विषयातील सर्व संबोध म्हणजे कन्सेप्ट याच्यामधून प्रयोगामधून क्लिअर केल्या जातात. जेणेकरून मुलं पुढे नीट आणि सीईटी देण्यासाठी अत्यंत कॉन्फिडंट असे असतात आणि प्रयोगातून शिकलेलं मूल हे पुढे नक्कीच यशस्वी होतं अशी आमची धारणा. ही आहे आमच्या विद्यालयाची केमिस्ट्री लॅब ज्यामध्ये 8वी 9वी पासून तर 11वी 12वी पर्यंतच्या सर्व मुलांना सर्व प्रकारचे प्रयोग करण्यासाठी अत्यंत मुबलक पेक्षा जास्त साहित्य उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे केमिकल्स बीकर्स अगदी संवेदनशील असे केमिकल सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. हे तुम्ही बघू शकता सेट मांडलेला आहे. पोटॅशियम परमंगनेट जो ॲसिड आणि बेसचा नायट्रेशनसाठी त्याचा यूज होतो बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे सर्व प्रकारचे प्रयोग हे या प्रयोगशाळेमध्ये केले जातात. तुमच्या शाळेत हॉस्टेल आणि अपडाऊन दोन्ही प्रकारच्या सुविधा आहेत का? हो नक्कीच. आमच्या शाळेत हॉस्टेलही आहे. साधारणतः 400 मुलं आणि 300 मुलींसाठी हॉस्टेल आहे आमच्याकडे आणि अपडाऊनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आमच्याकडे 8 स्कूल बसेस आहेत. त्याच्यावरून आपण अपडाऊनचे विद्यार्थी आणतो. हॉस्टेलचे विद्यार्थी किती आहेत व त्यांच्यासाठी काय काय सुविधा आहेत? आज रोजी आमच्याकडे 350 निवासी विद्यार्थिनी आणि 450 निवासी विद्यार्थी इथे शिकतात आमच्या गुरुकुलामध्ये. दौलत गुरुकुल ह्या आपल्या संकुलाचं नाव आहे. या संकुलामध्ये साधारण 800 विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेतात. त्यासाठी त्यांच्या निवासाची अत्यंत उत्तम अशी सुविधा आहे. भोजनालय असेल, वसतिगृह असेल, त्यांच्यासाठी क्रीडांगण असेल, त्यांच्यासाठी स्पेशल कोचेस असतील, आर्ट्स, स्पोर्ट्स, म्युझिक, कम्प्युटर तसेच सायन्सच्या तिन्ही फॅकल्टीच्या आपल्याकडे चांगल्या लॅबोरेटरीज आहेत. उत्तम असं ग्रंथालय आहे. असं या निवासी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम अशा आपल्याकडे सुविधा आहे. हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व जेवणाची काय सोय आहे? तर आपल्या शाळेमध्ये हॉस्टेल सेक्शनमध्ये गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेल असे सेपरेट हॉस्टेल आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉट, बेड सगळ्या सुविधा आहेत. त्याचबरोबर गरम पाण्याची सोय, ॲक्वागार्डची सोय या प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत. आणि डायनिंग हॉलमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना टेबल खुर्चीवर एक चांगल्या प्रकारचं जेवण आपण प्रोव्हाइड करत असतो. त्यामध्ये आपण डायटिशियनकडून मेनू चार्ट फायनल करून घेतला आहे की विद्यार्थ्यांना त्या त्या वयामध्ये काय काय खायला दिलं पाहिजे. तसं व्हेरिएशन असलेला मेनू चार्ट आम्ही फॉलो करतो आणि आमच्या शाळेमधल्या जेवणाच्या चवीची सर्वत्र चर्चा असते. तुम्ही सुद्धा नक्की आमच्या शाळेत येऊन आणि आमच्या जेवणाचा आस्वाद घ्या. जे अपडाऊन करणारे विद्यार्थी आहेत ते किती आहेत आणि त्यांना ने-आण करण्यासाठी काय सोय आहे? आपल्याकडे साधारणतः 500 विद्यार्थी हे अनिवासी म्हणजेच बाहेरून येणारे आहेत. त्यासाठी आपल्याकडे उत्तम सुसज्ज अशा बसेस आहेत. त्या स्कूल बसमधून आपण त्या मुलांना
इथे आणतो आणि त्या मुलांना अतिशय चांगली सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतो. ते मुलं आपल्या परिसरामधलेच आहेत. शाळेत प्लेग्राऊंड आहे का आणि त्या प्लेग्राऊंडवर कोणकोणते गेम्स खेळले जातात? आमच्या शाळेला 3 एकरचं भव्य असं क्रीडांगण आहे. त्यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो यासारखे अनेक खेळ खेळले जातात. त्यासाठी आपल्याकडे स्पेशल कोचेसची सुविधा आहे आणि दरवर्षी विद्यार्थी हे आपल्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय, इव्हन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा चांगलं प्रावीण्य मिळवतात. DSOच्या आयोजित ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये विद्यार्थी दैदिप्यमान असे कामगिरी करतात. शाळेत क्रीडा दालन, संगीत खोली, क्रीडा खोली आणि सर्व साहित्य उपलब्ध आहेत का? आमच्या शाळेत स्पोर्ट्स, म्युझिक, आर्ट्स यासाठी स्वतंत्र वर्गखोल्या आहेत, स्वतंत्र दालनं आहेत आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारची साहित्य सुद्धा आहे. शाळेत एकूण किती शिक्षक आहेत व सर्व शिक्षक प्रशिक्षित व पदवीधर आहेत का? हो, आमच्या शाळेत साधारणतः 43 शिक्षक आहेत. त्याच्यापैकी खूप सारे शिक्षक आमचे TET आणि CTET क्वालिफाईड आहे. मी स्वतः सुद्धा 3 वेळा TET CTET क्वालिफाईड आहे. शाळेत कम्प्युटर लॅब आहे का आणि विद्यार्थी त्याचा वापर कसा करतात? तर मित्रांनो, हा आमच्या शाळेचा कम्प्युटर हॉल आहे. इथे एकूण 43 PC आणि लॅपटॉप आज रोजी कार्यरत आहेत, फंक्शनल आहेत आणि यामध्ये मुलांना विविध प्रकारचं कम्प्युटरचं नॉलेज दिलं जातं आणि 8वी पर्यंत तर आपण सिलेबसमध्ये कम्प्युटर एज्युकेशन अंतर्भूत केलेलं आहे. 1ली पासून तर 8वी पर्यंत मुलांना कम्प्युटरच्या तासिका असतात. तसेच 9वी 10वीच्या आणि 11वी 12वीच्या मुलांना वेब बेस्ड होमवर्क दिला जातो आणि ते मुलं इथे येऊन या लॅबमध्ये येऊन आणि वेब बेस्ड होमवर्क करत असतात. त्यामुळे या डिजिटल युगामध्ये मुलं मागे नको राहायला यासाठी आपण सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याकडे एक वेल क्वालिफाईड कम्प्युटर इन्स्ट्रक्टर आहे की जे सॉफ्टवेअर हार्डवेअर सगळ्यांची ओळख मुलांना करून देतात. प्रवेश का घ्यावा? आमच्या शाळेत प्रवेश का घ्यावा हे तू मला विचारण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर ते स्वतःच सांगतील की इथे शिकायला त्यांना का आवडतं. कारण आमच्याकडे शिक्षणाबरोबरच मनोरंजन, क्रीडा असेल, बाल संगोपन असेल आणि बाल स्नेही असे उपक्रम असतात. आता उदाहरणार्थ सांगतो, बाकीच्या काही संस्थांमध्ये किंवा आपण तसं सांगू शकत नाही, परंतु शिवजयंती जर आपण बघितली तर एका दिवसाची शिवजयंती साजरी होत असते. परंतु आमच्याकडे असं आहे की 8 दिवस साधारणतः शिवजयंती चालते. त्याच्यात शिवचरित्र पारायण होतं. दर दिवशी आमच्याच विद्यार्थ्यांमधून लहान लहान शिवव्याख्याते हे व्याख्यान देत असतात आणि त्याच्यामधून त्यांना शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या मावळ्यांबद्दल, एकंदरीत स्वराज्याच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थितीबद्दल तंतोतंत जाण होते. आणि माझं असं ठाम मत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या लहान वयात, बालवयात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर अभ्यासलं तर तो कुठेही कमी पडणार नाही, होऊ शकत नाही. मुलींच्या संरक्षणासाठी आपल्या शाळेत काय सुविधा आहेत? खूप छान प्रश्न विचारलास तू. आमच्या शाळेत मुलींच्या संरक्षणासाठी आपल्या कॅम्पसमध्ये साधारणतः 70पेक्षा जास्त CCTV कॅमेरा जे आहेत ते कार्यान्वित आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे विशाखा समिती आहे, सखी सावित्री समिती आहे आणि आमच्याकडे पिंक रूम आहे की जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या ज्या भावनिक समस्या असतात त्या मांडू शकतात आणि आम्ही समुपदेशन करून विद्यार्थिनींना जास्तीत जास्त सुरक्षित कसं वाटेल ते आम्ही बोलत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आम्ही त्यांना कमांडो आणि कराटे ट्रेनिंग देतो की जेणेकरून जर असा बाका प्रसंग आला तर ते स्वतः सुद्धा स्वतःची सुरक्षा करू शकतात. आपल्या शाळेचा आतापर्यंतचा निकाल आणि सक्सेसफुल विद्यार्थ्यांबद्दल सांगा. आपल्या 16 10वीच्या बॅचेस या 100% निकालाने उत्तीर्ण झाल्या आहेत आणि 6 12वीच्या HSCच्या बॅचेस या 100% निकालाने उत्तीर्ण झाल्या आहेत. त्याबरोबरच फक्त 100% निकालच नाही तर गुणवत्तापूर्ण हे विद्यार्थी होते की जे इथून बाहेर पडून ज्यांनी संरक्षण खातं असेल, पोस्ट खातं असेल, कृषी खातं असेल, आरोग्य खातं असेल, अभियांत्रिकी खातं असेल, या सगळ्या खात्यांमध्ये, विभागांमध्ये आज ते सेवा बजावत आहेत, देशाची सेवा करत आहेत आणि हेच विद्यार्थी आमच्या ह्या विद्यार्थ्यांकरिता आदर्श असे आहेत. म्हणून आमचे विद्यार्थी हाच आमचा रिझल्ट आहे. डिजिटल लर्निंग बाबत काय सुविधा आहेत? आपल्या शाळेमध्ये डिजिटल लर्निंगसाठी आम्ही प्रत्येक वर्गामध्ये LED TV प्लेस केलेली आहे. त्याच्याद्वारे आपण सॉफ्टवेअर थ्रू मुलांना टीचिंग करत असतो. त्याच्यानंतर जे हायर क्लासेस आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत. साधारणतः 75 इंची आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स लावले आहेत की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना चांगलं लर्निंग होतं
आणि जे क्लिष्ट अशा गोष्टी असतात ज्या आपण ब्लॅकबोर्डवर व्हाईटबोर्डवर आपण नाही दाखवू शकत, तर त्या आपण इंटरॅक्टिव्ह बोर्डने त्याला वायफाय अटॅच करून आपण त्या अतिशय सुंदररित्या त्या प्रेझेंट करू शकतो आणि मुलांचं कन्सेप्ट सुद्धा खूप चांगल्या क्लिअर होतं. परंतु एवढं सगळं असून सुद्धा आम्ही फेस टू फेस टीचिंगवर खूप जास्त भर देतो, कारण कुठलीही डिजिटल टेक्नॉलॉजी ही शिक्षकाला रिप्लेस करू शकत नाही. आपल्या शाळेत संस्कृती संवर्धनासाठी कोणते उपक्रम घेतले जातात? खूप छान प्रश्न आहे. संस्कृती संवर्धनासाठी आपल्या शाळेमध्ये पोवाडे, कीर्तन, भारूड आणि देवीचा गोंधळ असे उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर विविध सण उत्सव हे विद्यार्थ्यांसोबत साजरे केले जातात. जसं बैलपोळ्याला सुट्टी न देता इथे शाळेतच आपण नंदी बैल किंवा शेतकऱ्यांसकट बैल आणून आणि त्याची पूजा करत असतो. विद्यार्थ्यांना हे जाणीव करून देतो आपण की बळीराजा सुखी तर जग सुखी, म्हणजे आपण बळीराजाला नेहमी रिस्पेक्ट दिला पाहिजे. याच्यातून हा संदेश आपण देत असतो. खरं तर संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकतं, ही आमची धारणा आहे. म्हणून संस्कृती संवर्धनासाठी रानभाजी महोत्सव सुरू केला होता, की ज्याच्या थ्रू आमच्याकडे विविध ठिकाणाहून मुलं हे गुरुकुलमध्ये शिकत असतात. त्यांना आपण सांगितलं असं तुमच्या गावामध्ये कुठली जी डिश जी फेमस असेल किंवा रानभाजी असेल तर इथे घेऊन या, आणि इथे आम्ही त्या सगळ्या मुलांना ते कुक करायला लावलं, त्याचा स्वयंपाक करायला लावला आणि त्याच्यानंतर त्याचं प्रदर्शन आपण मांडलं होतं की जेणेकरून संस्कृतीची ओळख झाली पाहिजे, रानभाज्यांची ओळख झाली पाहिजे. आज मॅगी, पिझ्झा, नूडल्सच्या जमान्यात त्यांना जर रानभाज्यांचं महत्त्व कळालं तर नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. सांस्कृतिक संवर्धन हे वारीशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. तर आम्ही आमच्या गुरुकुलामध्ये इथून वसाका येथे राम मंदिर आहे, श्रीराम मंदिर, तर दरवर्षी आषाढी एकादशीला आम्ही या आमच्या शाळेतून राम मंदिरापर्यंत वारीचं आयोजन करत असतो. सर्व विद्यार्थ्यांना त्या वारीमध्ये आम्ही समाविष्ट करतो आणि विविध प्रकारचे पोशाख त्यांना आम्ही घालायला देतो, आणि जेणेकरून त्यांना मराठी संस्कृतीची, उत्सवाची परंपरा समजते आणि वारकरी संप्रदायात काय काय गोष्टी अंतर्भूत असतात याची ओळख होते. आत्ताच्या युगात मुलांना म्हणजे पॅरेंट्स विषयी उद्धट बोलणं, मोबाईलचा अतिवापर या विषयावर तुम्ही विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग कशी करतात? खूप चांगला प्रश्न आहे. मी जसं मला सांगितलं की माझं मास्टर ऑफ एज्युकेशन झालं आहे आणि त्याच्यामध्ये गायडन्स आणि काउन्सिलिंगचा माझा कोर्स आहे. तर याचा वापर मी विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करताना करत असतो. माझाही मुलगा आता 12वीमध्ये आहे. तर एक पालक म्हणून मलाही त्याच्याबाबत ज्या समस्या जाणवतात त्या मी जशा टॅकल करतो, त्याला माझ्या वर्तणुकीतून जसा आदर्श घालून देतो तसंच तो वागतो. तसं मी जेव्हा पालक इथे जमलेले असतात, आमचे पालक मेळावे असतात, तेव्हा मी पालकांना सुद्धा काउन्सिलिंग करत असतो किंवा त्यांनाही सांगत असतो, पॅरेंटिंगच्या विषयी सांगत असतो की आपण कशा पद्धतीने बिहेवियर आपल्या मुलांच्या समोर ठेवलं पाहिजे, तसे आपले मुलं वागत असतात. आणि आमच्या शाळेत सुद्धा मी अशा काही मुलांसाठी स्पेशल काउन्सिलिंगचे सेशन्स घेतो की ज्याच्यातून मुलं बाहेर पडून पालकांचा रिस्पेक्ट करू लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लर्निंगमध्ये फोकस करतात. याचा नक्कीच चांगला फायदा होतो. मुख्याध्यापक म्हणून तुमची शैक्षणिक दृष्टिकोन काय आहे? मुख्याध्यापक म्हणून शैक्षणिक दृष्टिकोन आपला असाच आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण आत्मविश्वास देऊ शकू आणि बाहेरच्या समाजामध्ये किंवा देशात विदेशात ज्या काही संधी आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. त्यासाठी त्यांना आत्मविश्वास बनवणं हे माझं ध्येय असतं. शालेय शिस्तीबाबत तुमची भूमिका काय आहे? हो, शालेय शिस्तीबाबत माझी हीच भूमिका राहते की जो लहानपणापासून शिस्तप्रिय असतो तो नक्कीच यशस्वी होतो. कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये तो नक्कीच त्याचं नाव कमवतो. परंतु जर फक्त टॅलेंट असेल आणि जर शिस्त नसेल तर मात्र त्याला खूप साऱ्या अडथळ्यांना पार पाडावं लागतं. म्हणून माझी नेहमी हीच धारणा असते की विद्यार्थ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही काय करता? विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही जे आतापर्यंत करत आलो आहोत तेच आपण करतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळवून देत असतो आणि एकदा प्रेरित झालेला विद्यार्थी हा नक्कीच चांगला अध्ययन करत असतो. त्याला अध्यापन करण्यासाठी आमच्याकडे शिक्षक वर्ग तर आहेच, परंतु शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा रिमिडियल क्लासेस म्हणजे उपचारात्मक अध्यापन सुद्धा आम्ही करत असतो. त्याच्यातून मुलं जे लिहायला वाचायला मागे असतील किंवा लाचलेले असे दुसरे विद्यार्थी असतील ते सुद्धा आत्मविश्वासू बनत असतात. शाळेला एका चांगल्या पथावर नेणे किंवा प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी तुमची योजना काय आहे? शाळेला प्रगती पथावर कोण नेऊ शकतं तर आपले विद्यार्थीच नेऊ शकतो. बरोबर, विद्यार्थी जर सुसंस्कृत आणि यशस्वी झाला तर नक्कीच शाळेचं नाव होतं आणि नक्कीच प्रगती होत असते. म्हणून आमचा जो आत्मा आहे म्हणजेच विद्यार्थी, त्याच्या सर्व गुणसंपन्नतेसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो. त्यांना आम्ही
मी एकच म्हणतो देतो, नॉलेज इज पॉवर.